हरि ओं शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। न हम कर्ता हरिः कर्ता, न हम कर्ता हरिः कर्ता. कालचे दिवसाक आमी भगवद्गीतेंतो 9वा अध्याय जावन आशिल्लो तसले राजविद्या राजगुह्य योग संपूर्ण जावन पळयले. तद भितर परमात्मा तागेले एक विशेष ज्ञान दितर असं अर्जुनाक दिले. कडेर म्हणटन म्हणाल तो ध्यान कितले चांग म्हणून हेंचे विशय ताणें संचे अध्याय ध्यान योगांतू सांगला. परमात्माक पावका जाल्यार एक लायक मार्ग म्हळ्यार खंयचो म्हळ्यार ध्यान योग सर्वश्रेष्ठ म्हूण सांगिल्ले परमात्मो. आतां 9वा अध्यायाचे कडे श्लोक जावन आशिल्ले. मनमना भव मद्भक्ता मध्याची माम नमस्कुरू म्हळेल कडेन तो सांगता ध्यान करचें जाल्यार मेगेले ध्यान करी, स्मरण करचें जाल्यार मेगेले स्मरण करी, मेगेले वैरी मन दवरी, मेगेलो भक्त जा, तूं करची सर्व आराधना मेगेल खातीर म्हूण सांगून करी अशें पुरे सांगता तो. आनी हें ध्यान स्मरण पुरे ताजितलें तें येना केदन येता म्हळ्यार परमात्माला वैरी अनन्य भक्ती जावका तेदन मात्र परमात्माला ध्यान करूक स्मरण करूं सुलभ जाता म्हूण म्हळेल अर्थारी ताण ते 9वा अध्याय सांगलो. तरी आतां आमकां एक मना गेल्ले कसले म्हळ्यार देवाक भक्ती करता जाल्यार म्हळ्यार देवाल वयर आमकां प्रीती वाडूका जाल्यार त्या देवाल विशयांत आमकां विशेष ज्ञान जावूका. इत्याक म्हळ्यार कोणाल विशय आमी परिपूर्ण जावन अर्थ करून घेतला तांगेल विशयांत मात्र आमकां प्रीती सकट वाडटा. तशीच परमात्माल विशीं परिपूर्ण जावन अर्थ करून घेतल्यार तो परमात्मा खंयचे रितीर सर्वश्रेष्ठ म्हणटाच आमी खंयचे खातीर परमात्मा आमकां जावका तागेलें एक विशेष चिंतन कसलें ह्या पळय कडल्या मान नमे आमी ताका भक्ती करूं जावचें. ताचे खातीर परमात्मा ह्या अध्यायांत अर्जुनाक म्हळ्यार अर्जुना निमित्त करून आमकां तागेली एक विभूती म्हणटा पळय आमी महिमा म्हणटा पळय ताजें एक विशेष ज्ञान दिता. कसं सांगता परमात्मा पळया. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वच यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. म्हळ्यार हे पराक्रमी महाबाहो म्हणालो म्हळ्यार महाबाहो म्हळ्यार पराक्रमी जावन आशिल्लो, क्षत्रिय वीर जावन आशिल्लो. क्षत्रियांतूची महाबाहो म्हळ्यार भारी पराक्रमी जावन आशिल्लो म्हूण म्हळेले एक अर्थ परमात्मो अर्जुनाक सांगता. आमी पुरुष सुक्तांत पळयताची बाहू राजान कृता म्हळ्यार तागेले बाहू दुखून परमात्माल बाहू दुखून क्षत्रिय येयलींची म्हूण इतक तांकां तोळ बल जावका बाहू बल जावका कसलेक शत्रूंक नाश करूक युद्ध करूक प्रजापालन करूक सकटचा समर्थ जावका जाल्यार बाहूबल आसूचे क्षत्रिय जावकाचे. तशें हांगा तो अर्जुना उडगास करता. तूं महाबाहुबली, तूं वीर तूं पराक्रमी तूं पार्था, तूं तुगेले स्वधर्म निरत जाल्लो तेची तुका एक व्हड धैर्य दितरस म्हूण सांगता. आनी म्हणटा भूय वपास तुगेल खातीर वपास तुगेल खातीर तुगेल हिता खातीर तुगेल खुशी खातीर हांव हें म्हगेल विशेष जावन आशिल्लें महात्मे विशेष जावन आशिल्लें विभूती सांगता. तूं भक्तीन आदरान म्हळ्यार आदरान आयक म्हूण म्हणटा. इत्याक हांगा आदरान आयक म्हणल्यार आतां आमी भगवद्गीता आयकताची खंय एक गीता प्रवचन जाता म्हूण जाल्यार उमेदीर वचून बसताची. मागीर आमगेलें मन घरा दिकडे हांगेल दिकडे तांगेल दिकडे आयलेल दिकडे पुरे गुंचा सांगतना मन खंय खंय गुंचा वतना खंय खंय जत्ते मन वय बे तांगेल तांकां पळयलें तांणी आजी चंद किरगिने सुनयलें ते एक नमेची नवे ही गेले हीण खंय घेतली ही गेल असल पुरे चिंतना घरांतूल चिंतना एक क्षुल्लक चिंतन आमकां बाद दिवन आमगेल मन परमात्माल वयर दवरूं सोणा तें राब्बू सोणा. ताचे खातीर हांगा अर्जुनाक कृष्ण सांगता आदरान आयकूचें म्हळ्यार कसं न्ही भारी भक्तीन प्रितीन आयकुका म्हूण तो सांगता. तशी
ऐकल तशी ऐकायला मात्र आमगेलं मनांत वर्तते कसं ऐकल पळते तशी कसं ऐकू का परमम वच म्हणटा परमम वच हांव सांगिलते तुका परमम वच शृणू मे हांव सांगिले परमम वच श्रेष्ठ जावन आशिल्लें उत्तर कहते परमम म्हळ्यार श्रेष्ठ जावन आशिल्लें वच उत्तर म्हळ्यार कसं हांगा तितली काळ परमात्मान नम्म अध्याय ते कसं उत्तर सांगिलें उपदेश सांगिलें उपदेश अर्जुनाक कशी चोलका कसल कोरका म्हण एक उपदेश दिलेले अत्यंत श्रेष्ठ जावन आशिल्लो उपदेश म्हळ्यार अत्यंत श्रेष्ठ म्हळ्यार कसं न्ही हें कोण आयकता कोण अनुसरसिता तांकां खंडीत आपण मेळटा म्हण म्हणटा आनी तशें म्हणणं परमम वच म्हणणं यत् तेहम प्रियमाणाय यत् ते अहम प्रियमाणाय अहम हांव तुका सांगतरस अहम वक्ष्यामी हांव तुका सांगतरस यत् कसलें ते तुका प्रियमाणाय तुका संतोष जेवचे खातीर सांगतरस संतोष जेवचे खातीर सांगतरस म्हळ्यार कसलें ताजे अर्थ कसलें म्हळ्यार ही भगवद्गीता आमी आयकूचे रितीर आयकल्यार मनाक संतोष जाता आयकूका न्हय विंगड उपायूय ना न्हय वचून आयक म्हणला ती एकली म्हाका शिकोवच्या येता सिरवून जाला आतां हांव आयकूका न्हय म्हण लेकला मना संतोश जायना करखर जाता कोणाचें येशिल्लें एक भगवद्गीता 10 दीस जाता म्हण भितर जाता म्हण लेखिल्लें हें म्हयनो जाल्लो वर्स जाल्लो आनी सर न्ही गीता कोण आयकूची हें सगळो दिसो कोणेंय आयकूका म्हण म्हणी जाय जाल्यार आयकूका संतोश जाता केदां ना मन दिवन आयकला रे ताजे वेर प्रीती दवरून आयकला ही ताका TV सिरियल लागीं घर कडच्याल पंचादिका पुरे मन दिवन आयकनाचे कस कितले गॉसिप करताचे बैसून आमी मन दिवन तांतू कसो संतोष मेळटा ताजे निमते आमी कसलं साधन केलें बरें जाता जिवनांत कांय ना जाल्यार हें कृष्णान दिलेलो उपदेश हें आयकलेलें तितलें आयकुचें आसा कसलें की एक थोडे सांगिल्लें आयकुच्या बसता न्हय आमकां न्हीद येता जांबा येता आनी कितलें आयकुका म्हण दिसता कितले वेळा उठान वचचें म्हण दिसता म्हणटना तांतू संतोष येवची कशी ताजे खातीर तो अर्जुना सांगतरस ते प्रियमाणाय तुका मना संतोष दिवचे खातीर हांव सांगता म्हळ्यार तुवें तितले प्रितीन आयकूका खंयच्याचे वयर आमकां प्रीत आसल्या मात्र ताजे निमते आमकां संतोष मेळटा प्रीत नातिल वस्ता निमते आमकां कसलेय संतोष मेळना तशी अर्जुनाक तो सांगता तुगेल्या मना संतोष चौकला तूं प्रितीन आयकूका म्हण तशें कोणाक संतोष जाता म्हण लेखला रे पळया कोण परमात्माला वयरी मस्त भक्ती दवरला प्रिती दवरला तांकां परमात्माले उत्तर आमकां आयकुचें मेळटना बद्द संतोष जाता रूढ सून घेवका जिवनांतू आयकूका आमी आयकूका आम करता जेवका परमात्मा तूं सांगिल्लें एक गीता संदेश कसलो म्हणटा जे यथार्थ ज्ञान म्हाका मेळचें तशें करी एक पंथ आयकतना 2 पंथ आयकतना 3 पंथ आयकतना कसलो आमकां डिफरन्स कळटा पळय धांचे पंथ आयकतना आनी डिफरन्स कळटा परमात्माल विशय आनी वाज्जुका विंगड बुकां कसलस म्हणून मनावर असल पुरे चिंतन आमकां सूर जाता तशी हें आमी तागेल वयर दवरलेली प्रिती ताजे निमती तागेल विशय आयकतना आमकां संतोष जाता मात्र न्ही हितकाम्यया तुगेले बरेपणा खातीर तुका लायक जावका म्हणूच आमी सांगतरस तशें जाल्यार हितकाम्यया पळय देवाक आमगेले हितकामनेचे आशस म्हणजेले न्ही जावन देवाक न्ही आमकां योचे संबंद जीव देव संबंद म्हणजे हाजे खातीर जिवाले बरेपणा खातीर देवान आसूचें जिवाले हिता खातीर जिवात्माल हिता खातीर परमात्मान तागे लोटो आसूचें तशी आतां हितकाम्यया तुगेल बरेपणा खातीर हांव सांगलें म्हणून अर्जुनाक परमात्मा सांगता पळया आतां हें गीतेचे प्रचार जाता मस्त कडेन जाता गीताचे एक संदेश सांगताले मस्त जनसची कितली की जन आतां आमी यूट्यूबांनी काण पळयल्या कितले लायक उलयतले जनसाची चांग विचार सांगतले जनसाची तशीच भायर गीते विशयी प्रचार करतलो आसाची आमी तुमकां गीते शिकयताची याची म्हणटरसाची जाल्यार त्या गीते प्रचारा निमती तांगेल स्वंत प्रचार करून घेताची नांवा खातीर जातीय नांवा खातीर हो तो पळय कितलो आयकून गीत सांगता तागेल हांग पुराय येयला थंय पुरयला नांवा खातीर मात्र न्ही केलो वचन हें पुरय
संपादन एकत्र प्रोफेशन करून घेताची जाल्यार परमात्मान तशी न्ही नवे हें अर्जुनाक सांगिलें कसले तागेल लाभ नाशिल्लो तांतू परमात्माला आशिल्ले ना ताका प्रचार जाय आशिल्लो ना पळोवचें गेलें आजी काही गीते विशयी प्रचार जावचे उणें इथे वरलेले पुरे गीते हिंदी फिल्मां गीते कन्नड चलनचित्र गीते ह्या पुरे प्रचार मस्त जाता भगवद्गीते प्रचार कितलस गोत्तशील जना गोत्तस तशी इस्कॉन आतां न्ही तितले प्रचार करूं पळयताचे गीते भागवत विष्णू संबंध पाविले कृष्णा संबंध पाविले पुरे विचारू जाल्यार कितली जन घेताची ते चमकल तेन्ना भगवद्गीते बूक घेताची पुराय जन घेता रसाचे आमी घेवया नानातले घेनी म्हूण तांकां कोणाक दिसचे नाका कोणाकी एक आमी संतोष करचे खातीर बूक घेताची मागीर ते बूक वाजितल जन कितले आसाची घरकड व्हरून एक चांग कडेन पुणी देवाकूड आपुणी कांड व्हरले जायत न्ही इतले थंय हांगा थंय पुरे ते बूक उड्डोन आसता वय वय चुरू चुरू दिसता तशी हांगा त्याची खंयचे एक संपादन कृष्णान करनी ताणें केल्ली कसलें म्हळ्यार अर्जुना निमित्त दवरून सगळी मनुष्य कुला उद्धार जावका मनुष्यान कशी जीवन सार्थक करून घेवची म्हळ्यार हें गीते आयकून ताका कळका म्हूण सांगून अर्जुना निमित्त करून सकट जना हें गीतोपदेश केलेलो परमात्मान वय वय हे सगळे गीतोपदेशांत कसं सांगता म्हळ्यार स्वधर्म आचरणाची श्रेष्ठ आचरणा म्हणून सांगून सांगतरच पडटा जी निमतीची मुक्ती मेळचे कर्मयोग अंतू सांगले ज्ञानयोगांतू स्वाध्याय प्रवचन श्रेष्ठ म्हणलें भक्ती योगांतू परमात्माला वैरी कसले एक निसंदेह जावन आशिल्लो अव्यभिचारिणी भक्ती जावका ती श्रेष्ठ म्हणून सांगले कसले जावं खंयचे रितीर कर्म ज्ञान भक्ती खंयची मार्गार तुकून चमकलारी कडेर तुमी पावची मी गेल्या किची म्हूण त्या वय म्हणालो गीतेन तो वय हांगा अर्जुनाका हाजे पशी पुडले अध्यायान तूं म्हणला अर्जुनो ज्ञानाक उत्तम अधिकारी म्हळ्यार ताका पात्र योग्य तस ज्ञान पावचे तशें जावन ताका कृष्ण गीतोपदेश दिता विंगड कोणाक दिवचे चमकलवे कृष्ण ना इत्याक अर्जुनाक त्या ज्ञान पावची एक अधिकार आस ताका ती योग्य तस म्हूण कृष्णाक कळला आनी अर्जुनूय तशीच उत्तम श्रोत्र परमात्मान सांगिल्लें मन दिवन आयकता ताजे खातीर परमात्मा अर्जुना सांगता मी गेले विशेष जावन आशिल्ले उत्तम जावन आशिल्ले महिमा उत्तम जावन आशिल्ले विभूती तुगेले बरेपणा खातीर हांव तुका सांगता कोणा सांगना हांव मेळ्ळे जेन्ना हें गीते उपदेश हांव करनी इत्याक म्हूण म्हणल्यार पळया एक मांकडाक एक माणिक्य दिया हातान तूं मांकड कसो करता ते चाबून पळयता ते खावच्या जायना म्हणले कुडले उड्डयता वता इत्या म्हळ्यार ते माणिक्याचें मोल तितले अनर्घ्य रत्ना मोल मांकडाक वत्तसना तशी कोण अनधिकारिकी ज्ञानाक तांकां ह्या पुरे सांगून प्रयोजन ना तिका पुरसत ना म्हूण ती सांगता आमकां पुरसत ना आयकून बसच्याक म्हूण लेखतल जन चड कोणाक अधिकार आस कोणाक हें ज्ञान पावचें योग्य तस कोणाक पात्रत्व आस तांकां हें भगवद्गीतेचें ज्ञान सांगलां तांकां रुची मेळटा हांगा अर्जुनाक तें पात्रत्व आशिल्लें देखून परमात्मा सांगता मेळ्ळे जना आमी हें गोप्य जावन आशिल्लें रहस्य सांग न्ही अर्जुना तुका मंत्र सांगिल्ली ताका म्हळ्यार तुका बरेपण जावका तूं म्हगेल प्रितीचो ताजे खातीर तुका हांव सांगतरस म्हणटा इत्याक म्हणल्यार पळया हें हाका हे गीता श्रवण करका गीता कीर्तन करका मनन करका म्हूण कसलें सांगचें म्हूण म्हळ्यार परमात्माल एक साक्षात्कार जीवात्माक जावका म्हूण जाल्यार श्रवण मनन ध्यान ह्या तिनी प्रमुख जावन आशिल्ले विशय परमात्माल साक्षात्काराक म्हळ्यार परमात्माल विशय आयकून घेवका आनी तें मनन करका त्या धनीक निधिध्यासना म्हणलेली स्थिती कशी गुंयनी मना एक गुंज पळय ताका निधिध्यासना म्हणटा परमात्माल विशय आयकून मनन केलें तशी मागीर मनांत तेच विशय घट्टी बसता हाका ध्यान निधिध्यासन म्हणटाचे हे तिनी विशयानच आमी परमात्मा पावयत आतां परमात्मो अर्जुनाले म्हणटा न्हय म्हगेले विशय तुका हांव सांगता ते येद्दोळ हे विशयो म्हगेल महिमा म्हगेल विभूती परिपूर्ण जावन देवतेंकय कळणी महर्षींकय कळणी म्हूण तो सांगतर आसा पळय न मे विदु सुरगणा प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः सर्व देवते सुरगणा सर्व देवते आणि महाऋषी महर्षयः महाऋषी
मिगेल निमती प्रभवम उत्पत्ती जत्ता हे सगळे जगत हांव उत्पत्ती करचे म्हूण सांगून तांकां परिपूर्ण जावन कळ्ळी. मात्र न्ही तांगेले उत्पत्तीक हांव मूल कारण. मिगेल उत्पत्ती आनी ह्या जगाची उत्पत्ती जगाची उत्पत्ती हांव केलें म्हणून तांकां गोतना म्हणटना मिगेल उत्पत्ती कशी जालेली म्हूण म्हाका उत्पत्ती मेळिल्लें ना. अहम आदिर ही हे पुराय कोणाकय गोतना. सर्व समस्त सृश्टी मिगेल निमती जलेली जाल्यार मिगेल उत्पत्तीक कोणेय कारण ना. हें देवांकय गोतना महर्शींकय गोतना म्हूण तो सांगता. म्हळ्यार हे मिगेल एक विशेश जावन आशिल्ली महिमा परंपार म्हणटा पळय तशी अपरम अपार तशी म्हळ्यार तस्सल एक अपार महिमा अपरम श्रेष्ठ जावन आशिल्ली महिमा विभूती कोणाकय समजावन गोतना. त्या बद्दची पळया हांगा परमात्मा विशयी कोणाकय गोतस्वे ना. तई वेद सांगता रमा ब्रह्मादींक समीत परमात्मा विशयी गोतना. ती रमा ते परमात्माल बोट्टाचे नांगता तुदी इतले विशय मान ती कर तुज्याला म्हणटाची. लक्ष्मीक ब्रह्माक कसले तितलेय गोतना म्हूण म्हणटाची. रमा ब्रह्मादी रुद्रादी देवतेंक गोतना नतील तसल परमात्माल विशयो पामर जन आमी पळय सामान्यांतू सामान्य जन जगत्याचे मर्त्य तांकां कितली कळटा ना जाल्यार कोणाक कितली योग्य तसं तितली तांणी अर्थ करून घेवच्या जाता म्हूण सांगता. परमात्माला एक प्रभव म्हळ्यार जन्म रहस्य कोणाकय गोतना. आतां परमात्माला जन्म रहस्य कोणाकय गोतना म्हूण म्हळ्यार तसल्या परमात्माक जन्म आशिल्वे जनन आशिल्वे म्हूण आमी लेखल्यार ना. परमात्मा सांगता पळय अहम आदिर ही देवानां महर्षीणां च आवची आदी ही सुरवेच्यो इतक म्हळ्यार हांवें सर्व जनाक सृश्टी केलेले तेच ताणें हाजे फुडले अध्याय राजविद्या राजगुह्य योगान तो सांगिल्ले. माताहम पिता अहम पिता विधाताहम पितामहस्य च म्हणून सांगून म्हळ्यार आमची जगत्याक आनू अम्मा धाता पिता पितामह सकडी म्हूण म्हणटा. ते राजविद्या राजगुह्यांत आमी आयकल्याचे दना. तशी प्रभव म्हळ्यार कसले पळयात जगत्याची सृश्टी ती कोण केलेली परमात्मान. तसल्या सगळी सृश्टी कोणाल अधीन म्हणून जाल्ले परमात्माला अधीन भगवत अधीन. तशें कृष्णान हांगा सांगिल्लें मे प्रभवम म्हळ्यार मे प्रभवम न मे विदुसुरगणा प्रभवम कसले मे प्रभवम हांव करची सृश्टी जेव्हा मेगेल सृश्टी म्हळ्यार परमात्माक उत्पत्तीस्वे ना. परमात्माक उत्पत्तीशील जाल्यार देवते परोक्ष ज्ञानी म्हणटात ना तांकां थोडे पुणी परमात्माला उत्पत्ती विशयी कळतशिल्ले. ते परमात्मान थंय सांगलें न मे विदुसुरगणा देवतेंकय मेगेल कसले विशय गोतना. हांव उत्पत्ती जल्लावे जायनिवे म्हूण गोतना. तांगेली उत्पत्ती कोणाला निमती जल्ल म्हणूय गोतना. तशें जाल्यार कसले परमात्मो अजन्मा जन्मरहितो ताका जन्म मेळिल्ले ना. त्याची तो सांगता रस अहम आदिर ही देवानां महर्षीणां च सर्वशः आवजी देवतेंकय महर्षींकय आदी सुरवेक आशिल्लो तांगेल उत्पत्तीकय हांव कारण म्हळ्यार ताजे अर्थ कसले परमात्मो देवते महर्षी आदी जावन सर्व जिवाचे उत्पत्ती करता. तशें जावन ते सर्व उत्पत्ती ताणें हांगा केलेले तागेले अधीन जावन आस जाल्यार ताका मात्र अधीन करून घेतिल्ले कोणेय नांची. म्हळ्यार ताका आनू अम्मा म्हूण कोणेय नांची. हांगा देवतेनी महर्शींगेल मात्र उत्पत्ती केले ताणें म्हळ्यार ना. थंय सांगता पळतो महर्षीणां च सर्वशः सर्वशः म्हळ्यार सकड हांगा कसो सकडस स्थिर चर स्थावर जंगमात्मक ब्रह्म दुखून सर्व सूक्ष्माती सूक्ष्म जिवा समीत सृष्टी परमात्मान केलेले. प्रभव शब्दाक आचार्य मध्व सांगताची सामर्थ्य म्हूण म्हणलें एक अर्थच काही. तशें जावन परमात्मान हांगा मेगेल उत्पत्ती आनी मेगेल सामर्थ्यिका हे खंयची देवतेंकय ऋषींकय गोतना म्हूण सांगिल्लें म्हूण आचार्य मध्व सांगताचे. देवतेंकय महर्षींकय गोतना म्हूण म्हणले नंतर आमच्या सलजना कळतवे ना खंडित गोतना म्हूण म्हणलेलो अर्थ येता. देवर्षींकय महर्षींकय गोतना म्हूण परमात्मान सांगता जाल्यार विंगड कोणाकय खंडित गोतना म्हूण म्हणलेलो अर्थार सांगिल्लें ताणें. जाल्यार
मुखार न्हू तो कसो सांगता म्हळ्यार देव ते महर्षींक मेगेल विशय कसले गोतनातला रे तांगेल योग्यतेक अनुसार जावन तांणी परमात्माल विशय अर्थ करून घेताची तशी मनशांकय तांगेले पात्रत्व योग्यतेक समजावन मेगेल विशय कळटा म्हूण सांगून ह्या श्लोकांत परमात्मा सांगता पळया यो माम अजम अनादिम च वेत्ति लोक महेश्वरम असम्मूढः समर्थ्येषु सर्व पापैः प्रमुच्यते. कोण म्हाका परमात्मू सर्व जगत्या सृष्टिक मात्रने जगत्या जावचे कार्याक प्रेरको सर्व जीवांगेल रक्षको उत्पत्ती नाश म्हणेल दोष नतिलो सर्व लोकाचो महेश्वरो म्हूण सांगून कोण लेखताच की मर्त्येशो मनशालांतू कोण लेखताच की तांणी असम्मूढ मोहरहित जावनो असम्मूढ मूर्खतना म्हणेल दोषरहित जावनो सर्व पापे ही प्रमुचते सकल पापान तांणी मुक्त जाताची म्हूण म्हणलें. आतां तसल्या परमात्माक अजम अनादिम म्हणालो. माम अजम अनादिम हा म्हाका जन्म नातिलो. अज म्हळ्यार न जायते परमात्म जन्म नातिलो तशें ताका अज म्हणटाची. ಕೆಲವು ಪುರಾಣ ಐಕತಾಚ ಮಿನಾಬಾ ಪರಮಾತ್ಮ ಜನ್ಮ ನತ್ತಿಲ್ ನೈ ಕೆಲವು ಪುರಾಣ ಅಂತೂ ಶಿವಪುರಾಣ ದೇವಿ ಪುರಾಣ ಅಂತೂ ಪರೆ विष्णूक ब्रह्माक शिवाक देवीन सृष्टी केलेले म्हणून ಕೆಲವು ಶಿವಪುರಾಣ ಅಂತೂ शिवान परमात्माक विष्णू शिवाक शरण येयला असल पुरय आमी आयकताचे पळय. वेदव्यासान बरयलेली या पुरे पुराण जलरे हांगाचे जिवांगेल योग्यतेक समजावन सात्विक राजसिक तामसिक जिवांगेल योग्यतेक समजावन 3 रितीर पुराण बरयलें. ಏನಕೇನ ಪ್ರಕಾರೇಣ कशी जलरे तांणी देवाला आराधना करता शिवाल जला शिवाल विष्णूल जला विष्णूल गणपतील जला गणपतील मागीर ते आराधना करता तांकां विष्णू सर्वश्रेष्ठ म्हणलें एक पंत कळटा. ताजे खातीर त्या पुराणा सात्विक राजसिक तामसिक म्हूण 3 विधाचे पुराण आसा. तशी हांगा सात्विक पुराण परमात्मा सर्वश्रेष्ठ म्हणून सांगता म्हणून जाल्यार राजसिक तामसिक पुराणांत हे पुराय येता. देवी श्रेष्ठ रुद्र श्रेष्ठ अशें पुराय येता. जाल्यार परमात्मान स्वयं ह्या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृताः परमात्मान तागेलेच तोंडान तागेलेच वाणीन वाक तागेलेच भाशेन तागेले गिरवाण भाशेन सांगिल तसले परमात्मान स्वयं सांगिल तसले गीतेंत परमात्मा स्पश्टीकरण करता पळयाची कसले म्हूण म्हळ्यार अहम अचह आव म्हाका जनन म्हणलेलें ना म्हाका मेगिला पशी होड श्रेष्ठ म्हणलें कोणेय ना. आवची परम आत्मा परम म्हळ्यार सर्वांकय श्रेष्ठ जावन आशिल्लो आपणची म्हूण सांगता. म्हाका उत्पत्ती ना म्हाका जन्म ना. आतां म्हणाल तो अनादी अनादी अन आनी आदी दोन शब्द पळयात तांतू. अन म्हळ्यार सर्व कर्म प्रेरक जावन आशिल्लो म्हणून आदी म्हळ्यार पुराय जना पशी पुराय सृश्टी पशी सुरवेचो म्हणून उत्पत्ती नातिलो म्हण येता. तशीच हांगा अनादी म्हळ्यार आनेक रितीर अर्थ करून घेवचो जाता. कशें कसो अन म्हणजे मुख्य प्राणाक वायुदेवाक अनादी म्हळ्यार ताणें कसं सांगिल्लें परमात्मान मुख्य प्राण तो सर्व जिवाक प्राण दितलो तसो मुख्य प्राणाकय आव प्राण दिल्लो अनादी आवची अनस्यापि आदिः अनादि अनस्य अपि मुख्य प्राणापशी आदिः सुरवेचो तश्चो नाम अनादि म्हणून सांगले बरें जलताणे. लोक महेश्वर म्हणटा 14 लोक कसलस ते 14 लोकाकय महेश्वराव ईश्वर म्हूण येतशिल्लो नम ताणें श्रेष्ठ म्हूण आशिल्लो. महेश्वर म्हणली त्या पळय हांतू महा ईश वर 3 शब्द मिलेक वयत. ईश मध्वाचार्य सांगताची ईश म्हळ्यार सर्वांक नियंत्रक मनशाक ईश म्हूण येतके. सर्वांक नियंत्रक म्हूण म्हळ्यार कसलें आमकां आमगेल्या देहांतू तत्वाभिमानी देवते आसताची इंद्रियाभिमानी देवते आसताची. तशी ह्या सृश्टींतूय तशी तत्वाभिमानी देवते इंद्रियाभिमानी देवते म्हूण सकड आसाची. हे पुरे देवतेंक तंतांनी नियामकची ते इंद्रियाचे ते तत्वाचे नियामक कशी नियंत्रक तश्चावन तांकां ईश म्हणटाची. ते इंद्रियाचे नियंत्रक नवता न्ही तशी ईश म्हणटाची. तशें जाल्यार इंद्रिया नियंत्रक जावन आशिल्ली इंद्रादी देवतेंक ईश म्हूण म्हळ्यार वर
तांगेलपशी श्रेष्ठ कोण ईशापशी वर ईशा वर कोण इंद्रादी देवतेंकೈ श्रेष्ठ रुद्र गरुड शेष या पुराय जनताचे तशी तसलारी ईशा वर ईशा म्हळरी इंद्रू वर म्हळरी ईशापशी इंद्रापशी श्रेष्ठ रुद्र गरुड शेष हांगेलपशी महा ईश्वर तांकांय नियमन करतलो तांकांय नियंत्रण करतलो तसलो परमात्मुची महेश्वर म्हणजे तो म्हणालात मर्त्येषु असमूढ मनुष्यालांतू कोण मूर्ख नाही मूढ नाही अज्ञानी नाही म्हळरी असमूढ समूढ म्हळरी मूर्ख मूढ जत्ता कोण अज्ञानी नाही मूर्ख नाही मूढ नाही म्हणता जर तो कसले ज्ञानी जन समूढ म्हळ्या कसल तसला रे समूढ म्हळ्या आता आजी पशी पुढे हांव सांगले पळय कंच किसकडे पुराण ऐकून परमात्माल विशयांतू संदेह संशय वाडोन घेतील जन शिवपुराणांतू ब्रह्माननी विष्णून रुद्राला लिंग खंय तर असं म्हण पळया म्हण सांगून वैरी तो गुतांनी चमकलीची तो खंय तर व्याप्त जल्ला म्हण कळनाशी कडे रेवन रुद्राक शरण जल्लींची म्हण आम्ही पळयताची वैव्या ये पुरे ललित सहस्रनामांतो शिव ब्रह्मा विष्णू पुरे तागेल 3 बशील सिंहासनाचे पाय जावन रबल्यांची म्हणताची देवी पुराणांतो देवीनं शिवा ब्रह्मा विष्णूक सृष्टी केल्ले म्हणताची या पुरे मोह सम्मूढ आमकां मोहा घालची तसल पुराण या पुरे जलरी वेद उपनिषत्तू गीते या पुरे परमात्मू सर्वोत्तम म्हण स्पष्टीकरण करता या विषय कोणा गोत्तस तांक असम्मूढ ज्ञानी मर्त्यजन मर्त्येषु असम्मूढ मनुष्यालांतू मर्त्य म्हळे हांगा मर्त्य लोका जन्मा येयले मनुष्यालांतू असम्मूढ ज्ञानी जन सर्व पापे ही प्रमुच्यते सर्व पापांत तांणी मुक्त पावताची तसलरी ज्ञानी जन खंयचे परमात्मू सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम म्हण म्हणलेले ज्ञान आशिल्ले ज्ञानी जन सर्व पापा दुखून हांगा प्रमुच्यते मुक्ती पावताची म्हळ सर्व पाप म्हळ्यार कसले सर्व पाप म्हळ्यार ह्या जन्माचे पाप नाही जन्मांतरांत कसल पाप केला हे पुऱ्या वट्ट करून सर्व पाप म्हणला हांगा कृष्णान तसलरी आनीक संशय येता आमकां आतां आमी परमात्माल विशयी हे पुराय आयकून करून आमी एक ज्ञान पावलीचे म्हणजे आमगेले पाप परिहार जाता म्हणलें सर्व पाप ही प्रमुच्यते जाल्यार आनी पाप जायना म्हणल्यार पळय तसलारी म्हणल्यार परमात्माल ज्ञानान सर्व पाप परिहार जाता खंडित वापस पाप येता ना इत्याक म्हळ्यार आत केदन ताका सर्व पापान ताणें हे तागेले परिहार जेवचे सर्व पाप परिहार जेवचे केदना ताका ज्ञान येयला रे केदना एक मनीस यथार्थ ज्ञान परमात्माल पावता की मागीर तागेले निमती कसले पाप जायना ताका जिवनांत कसल कोरन जे पुराय कळटा खंयचे पाप खंयचे पुण्य पुराय कळटा कोण एक पंत यथार्थ ज्ञान पावला कोण अपरोक्ष ज्ञानी जाला मागीर तागेले निमती पाप ना येद्दोळ केलेले पाप म्हळ्यार जन्मांतरात ते संचित पुरी आगामी संचित पुरी नाश जाता गेले खाली प्रारब्ध मात्र बरता प्रारब्ध जल्ली कुळ्ळे ते देह सोडून तो महाज्ञानी जावन परमात्माला वचून पावता वै तशी हांगा परमात्मो कशी सांगता म्हळ्यार एक व्यक्तीचे जीवनाचे सर्व सुख दुःखाकय कारण हावची म्हूण सांगतरस तशी त्या बुद्धी मन सूक्ष्म स्थूल हे पुरे विषय सूक्ष्म सूक्ष्म जावन आशिल्ले मन बुद्धी स्थूल जावन आशिल्ले देहाचे इंद्रिय हाका पुरे हाजी पुराय निमती जेवचे कसल पाप पुण्य सुख दुःख हाका कारण हावची म्हूण सांगता ते कसले म्हूण म्हळेल पायचे दिसाचे गीतामृत धारेंत पळया आजी सांगिले हे गीता संदेश परमात्मान अर्जुना सांगिले ते मिगेले मना दुखून परमात्मान कितले कळला तितले तोंडा दुखून हाडयले परमात्माले गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता काही नवाच्या मनसेंद्रिय बुद्ध्यात्मना मा प्रकृते स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणाय समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु।